वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। लबाड सरकारची धोकेबाजी यावरून माननीय बच्चूभाऊ कडू यांनी मोझारी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे गेल्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, तरी देखील सरकारला जाग येत नाही। सर्व शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना, जरांगे पाटील मराठा समर्थक प्रहार जनशक्ती पक्ष, शरद जोशी प्रणित संघटना, सर्व शेतकरी बांधव व अपंग संघटना यांच्या वतीने दिनांक 15 जून 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता पुलाजवळील कॅनल कृषी विभाग परभणी रोडवर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल। बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व तसेच इतर शेतकरी संघटना उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। नेमकं दादा, तुम्ही आता निवेदन दिले, नेमकं कशा पद्धतीचं निवेदन दिले काय सांगाल? आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर प्रमुख या नात्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की बाबा बच्चू कडू साहेब जे आहेत, आमच्या सामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न उचलला त्यांनी आणि सामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी त्यांनी आज 6 दिवस झालेले आहेत ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला त्याचं काहीच जाण नाही आणि त्यांना जाण करून देण्यासाठी आम्ही जागोजागी प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्या वसमत तालुक्यात देखील रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। तरी सर्व सामान्य शेतकऱ्यांना ही कळकळीची विनंती आहे की 365 पैकी फक्त 1 दिवस स्वतःच्या कर्जमुक्तीसाठी, बापाच्या कर्जमुक्तीसाठी द्या। आपण लोकांचे सतरंजी आता फार उचलल्यात, आता 1 दिवस फक्त स्वतःसाठी द्या, शेतकऱ्यासाठी द्या, हीच कळकळीची विनंती। आमरण उपोषणाकरता सर्व महाराष्ट्रीयन शेतकऱ्यांनी पाठिंबा देण्याचं दर्शवलेलं आहे। त्या संदर्भात दिनांक 15 तारखेला रविवारी सर्व महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन होणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून वसमत तालुक्यामध्ये सुद्धा वसमत तालुका कृषी कार्यालय जे आहे, दादऱ्याच्या पश्चिमेला कॅनल रोडवर जो पूल आहे त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। वेळ 11ची आहे आणि तारीख 15 आहे, 15 जून 2025 वार रविवार आहे। कडू तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ कडू तुम आगे बढ़ो। बच्चू भाऊ कडू प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आणि दिव्यांग अपंगाचे देवता, त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं सरकारनं दिलेलं वचन पूर्ण करावं यासाठी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। आज त्यांच्या आंदोलनाला 6वा दिवस उजाडलाय, परंतु सरकार अजूनही व्यवस्थितपणे रास्त असलेल्या मागणीचा विचार करायला तयार नाही। याचा राग सगळ्या महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना आणि ह्या दिव्यांग आमच्या मित्रांना मुख्य मागणी कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, दिव्यांग अपंगांना 1,500 मानधन मिळते ते 6,000 मिळालं पाहिजे, अशा रास्त आणि व्यवस्थित मागण्या घेऊन बच्चूभाऊ कडू सर्वसामान्य जनतेचा लढा तीव्र करीत आहेत। त्यांच्या मागण्या उजेडात आणीत आहेत आणि न्याय मिळावा यासाठी जीवाची बाजी लावित आहेत। आपल्यासाठी झटणाऱ्या माणसाला आपण पाठिंबा देणं आपलं कर्तव्य आहे। मी गणेश दासरे, प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष या नात्यानं सर्व दिव्यांगांना अशा आवाहन करतो की जे मोजरी येथे बच्चूभाऊ आपले अन्नत्याग आंदोलनाला उपोषणाला जे बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी वसमत येथे आपण जो चक्काजाम आंदोलन करत आहोत, त्यामध्ये लाखोच्या संख्येने दिव्यांग बांधव यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन बच्चूभाऊच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा। माजी पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू, माझे पक्षप्रमुख, यांनी गेल्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन मोजरी येथे केलेलं आहे। हे कुणाच्या याच्यासाठी नाही, कुणा पक्षासाठी नाही, काही नाही, शेतकरी बांधवासाठी आहे। तरी आज त्यांना तर उलटी झालेली आहे, त्यांची तब्येत खूप हलवली आहे। तरी मी वसमत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना रस्त्यावर उतरण्याची ही शक्ती आहे, कारण सर्व संघटनेनं पण पाठिंबा दिलेला आहे। माझ्या इथलचे सहकारी सर्व शेतकरी संघटना असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, जरंगे पाटील समर्थक असतील, प्रहार जनशक्ती पक्ष असतील, शरद जोशी संघटना असतील व तसेच आमचे ज्येष्ठ असतील, अपंग दिव्यांग असतील, या सर्वांनी वसमतमध्ये पाठिंबा दिलेला आहे बच्चू भाऊंना। यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो आणि येणाऱ्या वसमत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना असं विनंती करतो
की हा लढा खूप मोठा आहे. हा आमच्या 5, 10, 20 लोकांचा नाही, तर संपूर्ण जर आपण रोडावर उतरलो तरच हा कुठेतरी सरकारला जाग येईल. कारण राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांचं कोणी तिथं पगार शासनाचा माणूस आतापर्यंत गेलेला नाही, तर आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी येते का तो सरकार? शासनाने असा ठराव घेतला की चक्का जाम करणार आहेत, आणि येणाऱ्या जर काळात त्यांनी दखल नाही घेतली भाऊची तिथे जाऊन, तर येणाऱ्या काळात आम्ही संपूर्ण वसमत तालुक्यातील असतील रस्त्यावर उतरू असं आश्वासन देतो. आणि